सुद्धा अबोला कायम ठेवलाय तुम्ही, कुठेतरी दुरावा जो काही आहे तोच कायम कुठेही संवाद होताना दिसतो. संधीच मिळाली नाही हो. ते गेले आणि त्यांना जायची घाई होती. म्हणजे आले पण सगळे उशिरा आणि गेले पण लवकर. मी तर आधीच येऊन वेळेवर बसले होते. त्याच्यामुळे देवेंद्रजी आधी आले, मी आले, माझ्या मागोमागच देवेंद्रजी आले. त्याच्यामुळे त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायची वेळ मिळाली. त्याच्यानंतर दादा आले आणि उशीर, आणि नंतर त्यांनाच उशीर सगळ्यांना झाला होता, कारण का त्यांना एअरपोर्टला जायचं होतं. मी ते इथेच उभी. दादांचा त्राग होता, म्हणजे तुम्हाला बघितलं की स्टेजवर ते जाणवलं आम्हाला. आजही तुम्ही वहिनींना मिठी मारता, पण दादांचं अजून ते काय आपल्याला उलट त्यांचा चिडचिड होतं कदाचित घाई गडबड असेल ना. आज त्यांना एअरपोर्टच्या पण ओपनिंगला जायचंय. तुम्ही घाई गडबड असू शकते, बिझी लोक आहे. बाहेरचं नाव जर ठेवायचं असेल तसा निर्णय झाला, अधिसूचना काढली केंद्र सरकार. कोण म्हणते? केंद्र सरकारनं अधिसूचना काढली. नाही हो, असं अधिसूचना काढली. नाही, मला दाखव. मला नाही वाटत असं काय असू शकतं, कारण किती लोक माहिती. तरी मला त्याची कॉपी द्या ऐकून. मला असं वाटतं आज या सगळ्यांपेक्षा सगळ्यात मोठा प्रश्न कुठलाय माहिती आहे? इलेक्शन कमिशनरनी जो राजीनामा दिलाय तो सगळ्यात मोठा आणि गंभीर आजचा प्रश्न आहे मला विचारायचा. आता हाच तर मोठा प्रश्न आहे लोकसभेचं. या देशातलं सगळ्यात लोकशाहीचं महत्वाचं इलेक्शन ही लोकसभा असते. त्या देशाचं इलेक्शन असतं म्हणून महत्वाची, नाही तर ग्रामपंचायती महत्वाचीच असते. पण या देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन कुठलं होतं तर ते लोकसभेचं होतं. आणि त्या लोकसभेची आचारसंहिता लागायच्या 3-4 दिवस आधी इलेक्शन कमिशन मधली एक व्यक्ती, मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणजे इलेक्शन कमिशनच इलेक्शन घडवते, त्याचे अध्यक्ष, त्यातले प्रमुख जर राजीनामा देत असतील तर ही अतिशय चिंतेची बाब आहे. ज्या गोष्टी आम्ही सातत्याने सांगत आलो, ही दडपशाही आहे, ही लोकशाही नाही राहिली आहे. आणि या लोकशाहीसाठी आपल्याला लढायचं आहे. हा पुन्हा एकदा आणखीन एक कृती बघा ज्याच्यातून पूर्णपणे आपल्याला लक्षात येत आहे की दडपशाही या देशात आणि दिल्लीत वाढते. मनसेचा मेळावा झाला. राज ठाकरे म्हटले की हे वेगळे वेगळे जरी दिसत असले तर हे सगळे आतून एकच. बघा, ही लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. झाली की नाही हेडलाईन? त्याच्यामुळे पवार फॅमिली आणि आदरणीय पवार साहेबांवर बोललं की हेडलाईन होते. काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? होऊ दे ना जरा हेडलाईन. एक प्रश्न विचारायचा आहे. आता हिवाळी अधिवेशनामध्ये कोविड सेंटर घोटाळ्यावरून सीएमने एक स्टेटमेंट केलं होतं की मुंबईतल्या जम्बो कोविडची कंत्राटर एका ठेकेदाराला उत्तर प्रदेशच्या रोड कॉन्ट्रॅक्टरला दिली होती. ही कंपनी वारजेचं करणारी LLP स्थापन झाली 2019ला, आणि जे आज मुख्य प्रवर्तक म्हणून पुढे आहे, हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्या कंपनीत दाखल झाले. तर या मध्ये मोठा गैरव्यवहार झालाय का, किंवा तुम्ही तपासणीची चौकशीची व्हाईट पेपर निघेल तेव्हा निघेल, नाही निघेल तेव्हा टाइम भाव मोठो तुम्ही याच्याबाबत काही पुढे जाणार आहात? महाराष्ट्रात आणि भारतात कुठेही भ्रष्टाचार झाला